शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंततात्या मोरे आपल्यासोबत आहेत. तात्या, तुम्ही 2 दिवसांपूर्वी एक फेसबुक पोस्ट केली की जवळपास 17 ते 18 माजी नगरसेवकांना ठरवून पाडण्यात आलं. तुमचा दुसरा एक आक्षेप आहे तर म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये जवळपास नोटाला 8,000 मतदान आहे, ते मतांचा आकडा खोटा आहे. नक्की झालं काय? ठरवून पाडण्यात आलं म्हणजे नक्की कशामध्ये घोळ झाला असं तुमचा? प्रत्यक्षामध्ये जर नुसता माझ्याच एकट्या प्रभागाचा विचार नाही केला आणि इतरसुद्धा या दक्षिण पुण्यातील अगदी आबा बागुलांच्या वॉर्डपासून जर विचार केला तर बहुतांश सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयावरती ही आलेली संक्रांत आहे. 14 तारखेला संक्रांत होती आणि 15 तारखेला किंक्रांत होती. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आमच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयावरती जास्त लक्ष ठेवलं होतं. कारण आबा बागुल, मी, अश्विनीताई, सुभाष जगताप, दत्ता धनकवडे, विशाल तांबे तर ऑलरेडी त्यांनी तलवार मॅन केली होती. आणि हे जे काही सभागृहामध्ये बसणारे महत्त्वाचे लोक होते ही सगळी या सहकारनगर धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात होती आणि जास्त फोकस याच प्रभागावरती होता. त्यामुळं या प्रभागामधील दिग्गज लोक जी आहेत ना, या प्रत्येकाबरोबर मतांचं राजकारण झालं. कारण जे त्यांच्या विरोधात लोक निवडून आली अशा लोकांना मतदान झालं आहे. ठीक आहे, आता ती प्रक्रिया आहे म्हणतात, झालं आहे म्हणतात, परंतु माझ्या प्रभागाचा नुसता मी जर विचार केला तर आजसुद्धा मी ते आता काही आकडेवारी येणार 2-3 दिवसामध्ये पुन्हा एकदा मी सातत्याने फेसबुकवरती टाकणार आहे. जर आपण पाहिलं तर 1 नंबर जो पहिला राऊंड होता, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड, या 4 राऊंडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रत्येक राऊंडला माझ्यापेक्षा 200, 250, 200, 250, 200, 250 असे म्हणजे माझ्या काउंटिंगमध्ये माझ्या काउंटिंगमध्ये 200, 250, 200, 250 मतं जास्त आहेत. चौथ्या राऊंडपर्यंत हा उमेदवार माझ्या पुढे 1000 मतांनी पुढे होता. 5वा राऊंड ज्या टायमाला ओपन झाला त्या टायमाला 5वा आणि 6वा हा कात्रज, गावठाण आणि संतोषनगर डोंगर या भागाचा सगळा प्रभाग होता. त्याच्यामुळे त्या प्रभागात त्या मतदान फेरीमध्ये 5व्या आणि 6व्या 1000 मतांचं लीड तोडून मी 584 मतांचं लीड दिलं. त्याच्यामध्ये हे 5वा आणि 6वा राऊंड झाला. 7व्या राऊंडला परत एकदा संबंधित उमेदवाराला ज्या ठिकाणी त्याचं कुठंच प्राबल्य नाही आहे, पक्षाचं प्राबल्य नाही, उमेदवाराचं प्राबल्य आहे, अशा ठिकाणी माझं 584 मतदान मला टॅली करण्यात आलं आणि 94 मतांनी तो उमेदवार 7व्या राऊंडला माझ्या पुढे गेलेला दाखवला. आता 7व्या राऊंड चालू असताना मला त्या टायमाला असं वाटलं की ठीक आहे, अजून 8वा, 9वा आणि 10वा, 10व्याला 8च मशीन होत्या. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगतो कारण मी आतमध्ये होतो. 8व्या राऊंडला 20 मशीन, 9व्या राऊंडला 20 मशीन आणि 10व्या राऊंडला 8 मशीन अशा 48 मशीन राहिल्या होत्या. आणि ह्या 7व्या राऊंडला मला बरोबर संबंधित उमेदवाराने भारतीय जनता पार्टीच्या मला क्रॉस करून 584 लीड तोडून 94 मतांचं लीड दिलं. आणि त्याच्यानंतर नेमक्या 7वा राऊंड झाल्यानंतर 8व्या राऊंडला मशीन बंद पडल्या. त्या ठिकाणी जे अधिकारी होते, मी आता त्यांचं अजून नाव पत्ता डिस्क्लोज केलेलं नाही आहे कारण संबंधित अधिकारी हे ARO आहेत असं सांगतात मला आत्तासुद्धा. परंतु ते त्या ठिकाणी जे ARO होते, जे कागदोपत्री ARO आहेत, हे 2 वेगळे आहेत. हा तिसरा जो अधिकारी आहे, जो तहसीलदार दर्जाचा अधिकारी आहे, तो 4-5 दिवस अगोदर ॲडिशनल का दिला? तो अधिकारी 4-5 दिवस ॲडिशनल आमच्या प्रभागाला दिला आणि तोच अधिकारी या सगळ्या गोष्टी करत होता. आणि तो अधिकारी माझ्यासमोर आला, मला बोलवून, मला माझ्या कार्यकर्त्यांनी बोलवलं. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडे आहे. मी गेलो, म्हणलं बोला साहेब. त्या म्हणे तुमचं हे मशीन एरर झालं, ह्याच्यात एरर आला आहे, त्यामुळं मशीनचं सिम बदलावं लागेल. मी म्हणलं असं कसं तुम्ही सिम बदलताय? तुम्ही मशीन आहे त्या परत ओपन करा, रिओपन करा. नाही म्हणे होत नाही आहे, हे टेक्निशियन आहेत, हे टेक्निशियन ह्याच्यातलं फक्त काय, हा तुमचा मोबाईल आहे समजा, ह्याच्यातलं हा मोबाईल बंद पडल्यामुळे ह्यातलं सिम काढणार आणि दुसऱ्या मशीनमध्ये जी टोटल ब्लँक आहे तेवढ्यात मला 5 नंबर म्हणजे हे 1 नंबरच्या टेबलवरती चाललं होतं, तेवढ्यात मला 5 नंबरच्या टेबलवरचा बी कार्यकर्ता माझ्याकडे आला. त्याने मला हाका मारली, तात्या माझ्या इथं पण तेच झाले म्हटलं. 1 नंबर आणि 5 नंबर या टेबलवरच्या दोन्ही मशीन एरर आल्या होत्या त्या टायमाला. ह्या दोन्ही मशीन एरर आल्या आणि ते सगळं ऑन रेकॉर्ड आहे. हे सगळं जी काय माझे
केलं काय म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सिम कार्ड टाकायला त्या अधिकारी म्हटले सिम हा केलं मी त्याला शेवटी म्हणलं असं करू नका नाही म्हणलं असं नाही करावंच लागेल त्याशिवाय मतदान मी मोजू शकणार नाही. मग शेवटी म्हणलं करा आता तुम्हाला काय करायचे तर तुम्ही करा. आणि त्यांनी त्या ठिकाणी 2 मशीनमधलं 1 नंबर आणि 5 नंबर ह्या 2 टेबलवरचे मशीनवरचे सिम बदलले. लिटरली ज्या ब्लँक होत्या त्या मशीन आम्हाला दाखवल्या ह्या ब्लँक आहेत ह्या बघा ह्याच्यामध्ये काहीच नाही. आता आम्हाला काय माहिती ना आतमध्ये काय आहे ते सिम काढून त्या मशीनमध्ये टाकलं आणि एक्झॅक्टली त्याच वेळेस अख्ख्या पहिल्या राऊंडपासून तर 6व्या राऊंडपर्यंत वसंत मोरेला कधीच 741 मतांचं लीड पडलं नव्हतं. कायम 150-200 लीड होतं गेलं होतं आणि ह्या एकट्या 8व्या राऊंडला मला 741 मतांचं लीड पडलं. परत ते लीड 9व्या राऊंडला 300 वाढवण्यात आलं. परत ते 1054पर्यंत गेलं साधारण 1054चं लीड झालं आणि नेमकं 10व्या राऊंडला 8च मशीन होत्या. मग त्या 8 मशीनमध्ये मला परत थोडं लीड आलेलं दाखवलं आणि नेमकं त्याच मशीनमध्ये लफडं झाल्यामुळं 47 मतांनी तो उमेदवार मागा आला आणि 1011 मतांनी तो लीडवरती आला. हे सगळ्या गोष्टीला माझ्याकडे पुरावा आहे. मी आता त्यांच्या करण्यात आलं 100% या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन म्हणायचं का की मशीनमध्ये घोळ आहे किंवा 100% ही जे लोक बघा ना तुम्ही आता सभागृहामध्ये ही लोक नसल्यानंतर काय सभागृह चालवणार आहे तुम्ही. आता नव्या लोकांकडनं तुम्ही सभागृह प्रशांत जगताप आणि अरविंद शिंदे ह्यांचं राजकारण सगळ्या दुनियाला माहिती आहे. प्रशांत जगतापांचे 2 नगरसेवक निवडून येतात, अरविंद शिंदेचे 3 नगरसेवक निवडून येतात आणि आमचं सगळ्यांचं पानिपत होतं. असं कसं काय होतं. माझ्याच प्रभागामध्ये प्रशांत जगताप प्रभाग क्रमांक 40मध्ये गरज नसताना 3 काँग्रेसचे डमी उमेदवार उभे करतात 50च्या चिन्हावरती. तेच प्रशांत जगताप माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 38मध्ये एक विश्वजित कदमांच्या सांगण्यावरून 1 काँग्रेसचा उमेदवार दिलेला असताना 2 काँग्रेसचे डमी उमेदवार परत सुवर्णताई पायगुडे आणि कल्पनाताई थोरवे यांच्याच विरोधात कसे काय उभे करतात. म्हणजे यांनी पण मला वाटतं की नाही हे पण ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. यांनी सुद्धा कारण मी प्रशांत जगताप आणि अरविंद शिंदे सातत्याने भांडत होतो जर आपली आघाडी आहे ना तर तुमचे माझ्या आपण आघाडीमध्ये असल्यामुळं तुम्ही असं काय करताय. गरज नसताना तुम्हाला एका ठिकाणी 1 उमेदवार दिला आहे तरी पण तिथं 3 आणि इथं 2 5 उमेदवार तुम्ही एक्स्ट्रा माझ्याच भागामध्ये का टाकताय. म्हणजे हे सगळं प्री प्लॅन ह्याच्यामध्ये काँग्रेससुद्धा सहभागी आहे. म्हणजे काय प्री प्लॅन म्हणजे नक्की काय केलं भाजपसोबत हात मिळवून केलं? पाडण्यासाठी यांनी 100% यांची भाजपसोबत हातमिळवणी आहे हा माझा आरोप आहे आणि तो मी सिद्ध करून दाखवेल. 100% प्रशांत जगतापांनी माझे फोन का नाही उचलले. आदल्या दिवशी मी प्रशांत जगतापला फोन केले होते की दादा अहो तुमची गरज नाही आहे माझ्या इथं 2 उमेदवार तुमच्या गाडीत बसणारे उमेदवार देत आहे तुम्ही. अहो नंदाताई लोणकरची इथं जो उमेदवार निवडून आलाय ना तो बघा ना प्रशांत दादाच्या गाडीतला उमेदवार आहे. इथं जे 2 उमेदवार उभे केले माझे इथे 3 उमेदवार हे प्रशांत दादाच्या गाडीमधले आहेत. माझ्या 38मध्ये जे उमेदवार उभे केले ते प्रशांत दादाच्या गाडीतले आहेत. 4-4, 5-5 हजार मतदान ह्या उमेदवारांनी घेतले. म्हणजे सगळ्याच बाजूनी 8,932 नोटा माझ्या प्रभागात. अरे म्हणजे जो प्रभागामध्ये 8 नवीन समाविष्ट गावं आहेत त्या लोकांना वाटते की आमच्याकडे विकास झाला पाहिजे. मग त्या भागामधले लोक 8,932 लोक नोटा दाबतात का. ज्यांना विकासाची गरज आहे ज्यांना विकास हवा आहे ही लोक विकास न घेता 8,932 नोटा कसं दाबतात. हे अनेक पडलेले प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये आता तुम्ही अपील कुठं करणार मग या सगळ्याच्या विरोधात. तुम्ही असं म्हणता की याच्यामध्ये घोळ झाला किंवा सगळ्यांना ठरवून पाडण्यात आलं नोटाचे आकडे खोटे आहेत. वसंत मोरेंची पुढची भूमिका काय असेल कायदेशीर प्रक्रियेला कसं आव्हान देणार. म्हणजे EVM वरती तुमचा विश्वास नाही असं म्हणायचं की केंद्रीय निवडणूक आयोगानं पारदर्शी पद्धतीने निवडणुका घेतल्या नाहीत असं. पारदर्शी पद्धतीने निवडणुका घेतलेल्या नाही आहेत हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. जर अश्विनीताई कदमांसारखी एक जुनी जाणकार नगरसेविका मला माहिती आहे ना इथं कुणाचा इगो हाड झाला आहे. अश्विनीताई कदमांची कुणासंग भांडणं आली ती सभागृहामध्ये मी पुरावा आहे. अश्विनीताई कदमला कुणी घरी बसवलं. नंदाताई लोणकर कुणासंग भांडल्या होत्या. ठरवून ह्या लोकांना वेचण्यात आले आणि वेचून ह्या लोकांना बाजूला गावातनं खडा कसा बाजूला काढला असं या लोकांना सभागृह. पण आम्ही समांतर व्यवस्था स्थापन करायचं ठरवलं. आम्ही हे जेवढ्या नगरसेवकांना या ठिकाणी असं करण्यात आलं ना या सगळ्या नगरसेवकांची वज्रमूठ मी बांधणार आहे आणि त्यांची वज्रमूठ बांधून सभागृह मी बाहेर उभं करणार आहे. ज्या दिवशी जनरल बॉडी असेल ना ह्यांच्या लोकांचं म्हणणं आहे ना मोदी साहेब काय म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा. मग ती टेक्निक आता आम्ही सभागृहामध्ये ज्यांनी आम्हाला सभागृहामध्ये ठरवून बाहेर ठेवलं आहे या लोकांचा एकही मॅटर आम्ही सभागृहामध्ये होऊन देणार नाही. सभागृहातल्या कार्यपत्रिकेवरती आम्ही बाहेर अभ्यास करणार आहे. सगळ्या नगरसेवकांबरोबर माझं बोलणं आलं आहे की तुम्हाला आम्हाला या तांदळातल्या गावातल्या खड्यागत बाजूला काढले बाहेर 100% इथून पुढं तुम्हाला प्रति सभागृह बाहेर बसलेलं दिसेल. आणि मी या सगळ्यांसोबत बोलतो आहे
की आपल्याला नागरिकांनी नाही बसवलं घरी, आपल्याला सेटिंगने बसवलं घरी, आपल्याला ह्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ठरवून घरी बसवलं आहे. त्यामुळं जर तुमच्या शहरामध्ये सक्षम विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सत्ताधारी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. परंतु सक्षम विरोधी पक्षच ठेवला नाही आणि जे काही ठेवलेले आहेत ना यांचं राजकारण आम्हाला चांगलं माहिती आहे. आता काय पुढची कायदेशीर प्रक्रिया का? कायदेशीर प्रक्रिया तुम्हाला येणाऱ्या आता 3 दिवस नेमक्या सुट्ट्या आल्यात, पण माझी जी प्रक्रिया करायची ती प्रक्रिया माझी पूर्ण झालेली आहे आणि मला वाटतं की मंगळवार बुधवारी माझी मोठी प्रेस कॉन्फरन्स होईल. त्याच्यामध्ये मी ज्या गोष्टी डिस्क्लोज करणार आहे त्या गोष्टी आपल्यालाच कळतील. त्या कसा घोळ झालाय? घोळासोबतच इतर सुद्धा अनेक काही गोष्टी आहेत. घोळ तर मी माझ्या फेसबुकवरती सातत्याने मांडतो आहे, परंतु त्याच्याबरोबरच अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी अगदी 4 वर्षापासून राखून ठेवलेल्या आहेत. त्या राखून ठेवलेल्या सगळ्या भात्यातले बाण हे तुम्हाला मंगळवारी किंवा बुधवारी काढले. वसंत मोरेंना हा पराभव मान्य नाही? वसंत मोरेचा पराभव जनतेने केलेलाच नाही आहे. हा मशीन आणि सेटिंगने, हा माझं जर लढाई आहे ना, माझी ही मशीनच्या विरोधात लढाई आहे. माझं ठरवून जो प्री प्लॅन केला ना ज्या लोकांनी, त्यांच्या विरोधात भविष्यामध्ये वसंत मोरे उभा राहिलेला दिसेल. आपण पाहतोय की या प्रभागामधल्या जनतेने माझा पराभव केलेला नाही तर सेटिंग आणि मशीननं केलेला आहे. मात्र हा सगळा घोळ कसा झाला किंवा ज्या नगरसेवकांना ठरवून कसं पाडण्यात आलं त्याची मोठी प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती मी मंगळवारी घेतो अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.